पाहुयात पुढची बातमी। बेलासीस पुलाजवळील मासळी विक्रेत्यांच्या गाळ्यांवर महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे। तर ही नेमकी कारवाई का करण्यात आली, या कारवाईनंतर मासळी विक्रेत्या महिलांनी संताप व्यक्त केलाय। मासळी विक्रेत्यांच्या गाळ्यांवर मनपाचा हातोडा, महिलांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर। खूप नुकसान झालंय, आमची मच्छी पण दाबली गेली। अचानक ते लोक आले, बुलडोजर फिरवलं, नुकसान झाली, 5,000ची नुकसान झाली। महिलांचं पुनर्वसन करण्याची मागणी। आम्ही दुसरा धंदा नाही, आमचा पारंपरिक ही शेतीच आहे आमची कोळी लोकांची। आमच्या मुलाबालांचा खर्च उचलायला ते लोक महानगरपालिका तयार आहे काय? तर आम्ही व्यवसाय हा करत नाही, आम्ही गरीब असतो। दक्षिण मुंबईतील बेलासीस पुलाजवळील मासळी विक्रेत्यांचे गाळे महानगरपालिकेकडून जमीनदोस्त करण्यात आले। त्यामुळे आमच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याचं म्हणत मासळी विक्रेत्या महिलांनी संताप व्यक्त केला। मंगळवारी आम्ही घरी होतो, मासे विकायला कोण नव्हतं, तर आम्हाला फोन आला इथून काय मार्केट तुमचं तोडलंय। तसंच आम्ही धावत आलो, बघितलं तर सगळं तोडून गेलेले। फळी खोकी सर्व तुटले। मच्छीचं पण सगळं दाबून गेले। मच्छी कोणाची 5,000ची, कोणाची 2,000ची, कोणाची 1,000ची, कोणाची 10,000ची, अशी मच्छी सगळं नाश झालेलं आहे। मासळी विक्रेत्या महिलांनी पुनर्वसन करण्याची मागणी केली आहे, तर महिलांच्या मागणीला मनसेनं पाठिंबा दिला। काय आता आमचं तेच समजत आहेत, आम्ही चाललोय, पण आता आम्हाला आम्ही एवढीच आमची विनंती आहे, आम्हाला त्यांनी सरकारने आमची मान्य जे आहे ते आम्हाला पूर्ण करावी। जो भत्ता येतो त्यांना, त्या ह्याच्यात तुम्ही कट करून ह्यांचा जे नुकसान भरपाई आहे ती भरून काढून द्यावी, अशी माझी इच्छा आहे। आणि जर नाही आलं तर आम्ही अक्षरशः आंदोलनाची तयारीमध्ये आहोत। आणि ह्यांना म्हणजे ह्यांच्यावरती कुठे जागा असेल तर ह्यांना ह्या एरियामध्ये जागा आहे तिथे त्यांना ती अवेलेबल करून द्यावी। याच मार्केटमध्ये मासळी विक्रेत्या 7 महिलांचं पुनर्वसन करण्यात आलंय। त्यामुळे उर्वरित मासळी विक्रेत्यांचं पुनर्वसन महापालिका करणार का, हाच खरा प्रश्न आहे। स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।